तर नाशिकमध्ये खड्डेमय रस्त्यांमुळे आतापर्यंत अनेक जणांचा मृत्यू झालाय। त्यामुळे प्रशासनाचे अधिकारी आणि लोकप्रतिनिधी या रस्त्यांची पाहणी करतात आणि अशाच वेळी सातपूर भागामध्ये कामगार वस्तीत प्रभाग 9 चे भाजप नगरसेवक अमोल दिनकर पाटील रस्ते दुरुस्ती कामाच्या पाहणीसाठी गेले होते। तेव्हा जेसीबीचा धक्का त्यांच्या पायाला लागला आणि ते जखमी झाले। पायाला दुखापत झाल्यामुळे त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली आहे। अमोल पाटील हे आज नाशिक महापालिकेच्या महासभेमध्ये व्हीलचेअरवर सभागृहात येताना दिसले। या सर्व संदर्भात त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी शुभम बोडके यांनी। अनेक दिवसांपासून नाशिकमधल्या खड्ड्यांचा प्रश्न खरं तर मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी राज्यभर गाजत होता। असं असताना लोकप्रतिनिधी म्हणून आपण देखील अनेक ठिकाणी रस्ते दुरुस्तीच्या कामांचं पाहणी करत होते। त्यावेळेस तुम्हाला ही दुखापत झाली होती, काय घडलं होतं? आज व्हीलचेअरवर तुम्हाला सभागृहात यावं लागतंय। ॲक्च्युली आपण बघितलं मागच्या महासभेमध्ये की 6 जूनला आमच्या प्रभाग क्रमांक 9 मधील प्रवीण गायकवाड जे रिटायर्ड आर्मी होते त्यांचा त्या ठिकाणी पडून खड्ड्यात ते मृत्युमुखी पावले होते आणि पुन्हा 4 जुलैला कार्बन नाका त्या ठिकाणी मोठा पॉटहोल पडला होता। त्या ठिकाणी सर्व संबंधित अधिकारी त्या ठिकाणी आलेले होते आणि 5 जुलैला असाच प्रकारचा खड्डा छत्रपती शिवाजीनगर महादेव मंदिर पडल्यानंतर नागरिकांनी मला संपर्क साधल्यानंतर मी 5 वाजता सर्व अधिकाऱ्यांना इंटिमेट केला, परंतु कुठल्याही प्रकारचा रिस्पॉन्स न मिळाल्यामुळे त्या ठिकाणी रात्री 9 वाजेपासून 12:30 वाजेपर्यंत त्या ठिकाणी आम्ही कार्यरत होतो। पुन्हा अशी घटना घडून काही माझा जो भाग आहे कामगार वस्ती आहे। कामगार वस्ती असल्यामुळे त्या ठिकाणी अनेक नागरिक त्या ठिकाणी फर्स्ट शिफ्ट, सेकंड शिफ्ट, थर्ड नाईट शिफ्टला जात असतात। अशी पुन्हा घटना घडून म्हणून मी अधिकाऱ्यांसमोर काम करतो, परंतु प्रशासनाच्या दिरंगाईमुळे त्या ठिकाणी एवढे मोठा ठेका दिल्यानंतर कुठल्याही प्रकारचं मटेरियल स्टॅकमध्ये नसताना 3 तासात फक्त 2 ट्रॅक्टर मटेरियल त्या ठिकाणी आलं आणि रात्री 12:30 वाजता त्या ठिकाणी जेसीबी काम करत असताना डिवायडरमध्ये माझा पाय अटकला आणि माझ्या पायामध्ये दोन्ही एक टिबिया आणि फिबुला म्हणून 2 बोन्स असतात ते पूर्णपणे क्रॅक झाले। 2 सर्जरी माझ्या या पायावरती शस्त्रक्रिया पार पडल्या। तर राज्यातील उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींसाठी आर्थिक मदत आणि आत्मविश्वास वाढवण्याच्या दृष्टिकोनातून 2000 रुपये पॉकेट मनी उपलब्ध करून